नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता LS मराठी. मुंबई ताब्यात घेण्यासाठी यापूर्वी अनेक लढाया झाल्या, मात्र आता पुढचे 25 दिवस या लढाईत आणखीन संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यामागे बरीच कारणे आहेत. शिवसेनेच्या स्थापनेपासून दोन्ही शिवसेनेसाठी ही निवडणूक सर्वात आव्हानात्मक असणार आहे. शिवसेनेला आपलं अस्तित्व साध्य करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. सर्वांसाठीच ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या महापालिका निवडणुकीत धनुष्यबाणासह आता पहिल्यांदाच मशाल सुद्धा पाहायला मिळणार आहे. मराठी माणसांच्या मुद्द्यावर उभी राहिलेली मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही निवडणूक म्हणजे करो या मरोच आहे. त्याचं कारण म्हणजे आजची सर्वात मोठी बातमी, ज्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले, त्याची घोषणा झाली. मुंबईत ठाकरे पॅटर्नच चालतो असं दोन्ही ठाकरेंकडून वारंवार सांगण्यात आलं आणि आता तेच सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. उद्धव ठाकरेंसाठी ही शेवटची निवडणूक आहे असं भाजपकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्यासाठी भाजपने चंग बांधलाय. थेट मोदी अमित शहांची मुंबईत सभा होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष मुंबईकडे लागलंय. शिवसेनेत अस्वस्थ होत राज ठाकरे हे सेनेतून बाहेर पडले. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. दरम्यानच्या 2 दशकात ठाकरे बंधू एकत्र येणार, कोणी पहिल्यांदा टाळी देणार याची चर्चा अनेक वेळा होत राहिली. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी काही वेळा भावुक प्रतिक्रिया सुद्धा दिली की मी बाळासाहेबांना शब्द दिलाय. दोन्ही भावांना एकत्र करणार, अशा बऱ्याच घडामोडी घडत राहिल्या. मात्र आता अखेर या महापालिका निवडणुकींच्या दरम्यान ठाकरे ब्रँडला मजबूत करण्यासाठी तब्बल 2 दशकांची दिवार तोडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत. जनसामान्यांच्या सुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र याव्या याच प्रतिक्रिया येत राहिल्या. कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला. तर आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तर मराठी मुद्द्यासह राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा अधोरेखित केला, ज्यामध्ये माझ्याकडे बरेच व्हिडिओ आहेत असा थेट इशारा राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलाय. ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला घाम फुटेल असं ठाकरेंचे आणि मनसेचे नेते म्हणतात. तर ठाकरे बंधू एकत्र आल्याने तीळ मात्र फरक पडणार नाही. 16 जानेवारीला ठाकरेंचं राजकारण संपलेलं असेल असं वारंवार भाजपचे नेते म्हणतात. त्यामुळे यंदाची ही निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेची आहे. मुंबई कोणाची हा फैसला 16 तारखेला होणारच आहे. मात्र त्याआधी प्रचारादरम्यान बरेच स्फोटक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतील हे मात्र निश्चित. त्यामुळे भाजपचा विजय वारू ठाकरे बंधू रोखतील का हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. आपल्याला काय वाटतं आपण कमेंटद्वारे कळू शकता. तोपर्यंत पाहत राहा LS मराठी.